महोदय, मला वाटतं ही जी काय घटना आहे ही अतिशय गंभीर आहे. यावर जो काही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह कराल असं आपण सांगितलं. पण मला वाटतं मुळात या एका ससून रुग्णालयातली ही काही एकमेव घटना नाहीये. गेल्या वर्षी जेव्हा तो पोर्सचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा सुद्धा ब्लड सॅम्पलचं जे काही अदलाबदल झालेली ती सुद्धा या ससूनमध्येच झालेली. काही 6 महिन्यापूर्वी एक बातमी आलेली की ससूनच्याच गेटवर साधारणतः 1001 कोटीचं MD सापडलं गेलेलं आणि एक अंडर ट्रायल व्यक्ती तेव्हा ससून रुग्णालयात ॲडमिट झालेला आणि तर त्याचं होतं असं पुढे पोलीस त्याच्यावर कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन करतायत. माझा प्रश्न हा आहे की ही एक मोडस ऑपरेंडी समोर येते. ससून रुग्णालयात एकदा का कुठला क्रिमिनल किंवा अंडर ट्रायल गेला किंवा आतली कुठली यंत्रणा त्याला मदत करते का? आणि यालाच जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की वारंवार सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्येच बरोबर हे सगळे आरोपी ॲडमिट कसे होतात? एकदा जेलमध्ये गेले की यांचे ब्लड रिपोर्ट असे येतात की 6-6 महिने वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन ॲडमिट होतात. इकडे जाऊन ते त्यांचे गँगचे ऑपरेशन चालवतात आणि हे सगळ्या पोलिसांना सुद्धा माहिती आहे. हे आता टीव्ही शोमध्ये यायला लागलं. नेटफ्लिक्सच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवतं की सगळे क्रिमिनल हे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतात. मग सरकार करतंय काय? हा माझा प्रश्न आहे. बातमी म्हणजे थोडक्यात